3 वर्ष गोव्याची प्लॅनिंग करून फायनली आम्ही ट्रिप काढली. कितीही प्लॅनिंग केली ना तरी गडबड होणं तर बनतं आहे. कोकण कन्या पकडून आम्ही थेट पोचलो थिविम स्टेशनला. जे म्हणतात ना गोवा इज अ स्कॅम, खरं नाही का? म्हणतात हा. मला पण सुरुवातीला तसंच वाटलं. रील्समध्ये स्कूटी रेंट 300 सांगितलं होतं, पण इकडे 300 म्हणता म्हणता 600 शिवाय कोणी ऐकेनाच. मग काय सरळ बोजा घेतला आणि बसमध्ये चढलो. धक्के खात खात फायनली आम्ही स्कूटी रेंट केली, ते पण मापुसावरून. 350 रुपीज रेंट पडलं हा. आता इथे पण बार्गेनिंग स्किल्स तर पाहिजेत, कारण रेंट आम्हाला म्हटलं होतं 400 रुपये, पण बार्गेन करून करून आम्ही 350 वर आणलं. आता हॉटेल बजेटमध्ये बसवायचं होतं, 5,000 रुपयामध्ये 2 दिवसासाठी. त्यामुळे रूम्सची कंडिशन तर खूपच बेकार होती, एवढी की आम्हाला रूम टूर पण नाही द्यावं असं वाटलं. लगेचच फ्रेशन अप होऊन आम्ही निघालो अगोडा फोर्टला. मस्त फिरलो, तिकडून छान व्ह्यूजचा आनंद घेतला. कुठेही जा चटर-पटर खाल्ल्याशिवाय तर आमचा दिवसच जात नाही. 20 वाली कैरी 50 ला घेतली. त्यानंतर निघालो अगोडा जेलकडे आणि तिकडून व्ह्यू तर एकच नंबर होता. खूप सारा फोटोशूट केला आणि त्यानंतर संध्याकाळ झाली म्हणून आम्ही पोहोचलो कॅलेंगेट बीचला. बागा आणि कॅलेंगट हे गोव्यामधले 2 फेमस बीचेस आहेत. इथला मार्केट तर शॉपिंगसाठी भारीच आहे. तुम्ही जर येत असाल ना तर हा पॉइंट मिस करू नका. फक्त बार्गेनिंग स्किल झाले पाहिजेत. मग मस्त बीचवरती टाइमपास केलं, खूप सारी शॉपिंग केली आणि इथेच डिनर करून घेतलं. शेवटी आईस्क्रीम खाऊन डे 1 एंड केला. डे 2 साठी खूप वाचवून ठेवलंय, तर पाहायला विसरू नका. बाय.